हॅलो गाईज, तर आज आहे माझ्या फ्रेंडची आमच्या फ्रेंडची बॅचलर पार्टी. ही एकच आलेली आहे काम करायला, एक तिथून उंटावरून शेळ्या हाकते आणि आमचे ड्रेस पण आलेले आहेत. लिटरली आम्ही हे ड्रेस काल ऑर्डर केले होते. काल ओपन करा, ते छान आहेत का बघा. सो ड्रेस आलेले आहेत, डेकोरेशन चाललंय बाजूला, अजून काही काही सामान आणायचंय, पसारा आहे. आणि इथे आम्ही काही आयडियाज केलेल्या आहेत तिला स्पेशल फील करवण्यासाठी. लेट्स सी कसं टर्न आउट होतं. मी ड्रेस नाही ना काढत नाही ग हर्षे, आपण मनीषाला सांगू ड्रेस आलेच नाही. ती दुसरा ब्लॅक घेऊन आलेली आहे ती. नाईस. ओके ओके नाईस. एक्साइटमेंट रिअल वाली कॅप्चर. एवढ्या टेन्शन मध्ये होतं जरा, आज नाही ड्रेस आले तर सगळं मिसमॅच होणार आहे. पण फायनली मला आता असं वाटायला लागलं आपण कर्टन्सला मॅचिंग नाही होणार ना हर्षू. हो आपण व्हाईट कर्टन्स व्हाईटच व्हाईट. इट्स ओके, नाही लेट वाटत. मी सी. भाई साहब राशी काढले. तू काढले? हो मीच काढले. येस तेवढंच आहे. द आर्टिस्ट गाईज. असलं मी खूप केलं गोष्टी. हे जर बघून ती रडली नाही ना, तिला मी त्या क्षणी बाहेर काढेल मी तिला घराच्या. भाई रडायला पाहिजे तू आता, बरं रडायला पाहिजे. एवढं आम्ही कष्ट करतोय, जर तू रडली नाहीस तुला सगळे पैसे द्यायला आणि माझ्या काय डोक्यात आलं, म्हटलं जर तिला जर कळलं हे सगळं आपण आज केलंय प्लॅनिंग, तर ते आपल्याला पहिले बाहेर काढेल. लिटरली लास्ट मोमेंट प्लॅन केलंय गाईज हे सगळं. म्हणजे आम्हाला परवापर्यंत या मॅडमला माहित सुद्धा नव्हतं की सॅटर्डेला बॅचलेट करायची. थर्ड, मी समजते हा थर्ड हफ्ता चालू आहे, हा फोर्थ हफ्ता नोव्हेंबरचा नाही चालू. नशीब त्या मनीषाचा मेसेज केला म्हणून, नाही ते. आणि त्यामुळे तर सॅटर्डे प्लॅन कॅन्सल, संडे कॅन्सल, फ्रायडेला प्लॅन झालाय अचानक. बट वी आर डुईंग अ ग्रेट जॉब. हे आम्ही असं तिच्यासाठी काही मेसेजेस लिहिणार आहेत प्रत्येकीकडनं. आमचं एक कार्ट अजून आलेलं नाहीये, ते ऑफिसमध्ये काम करते आणि उंटावरनं शेळ्या हाकते. हे झालं का ते झालं का, तिला काही आयडिया नाहीये की काय चाललंय इथे, काय करणार आहे. लिटरली काही नाहीये. सो इथे आम्ही असं एक चौघींचेच फोटो घेतलेत आणि प्रत्येक जण एक एक मेसेज लिहिणार आहे तिच्यासाठी. आणि हे आत्ता ऑन स्पॉट सुचलंय आम्हाला तासाभरा आधी यायच्या आधी. सी कसं टर्न आउट होते. ती खाल्ली. कॉन्फिडन्स देख रे हो, देखो देखो. हसू नको लगी. हातात चालले ना माझं. मी बंद करते का. नाईस. लिहिताना नाही फुटला, सगळं केलं असतं. सोल सिस्टर्स, दिस इज माय लेटर, दिस इज हर्षूज लेटर, आणि एक बनायचंय अजून. आता एवढं आवरायचंय. चलो केक खायचा आपल्याला. मी केक नाही खात, म्हणजे मी खाते, मी आता खायला लागली. ही मुलगी मला फोर्थ फ्लोअर वरच ठेवणार आहे, पार्किंग मध्ये नेतच नाहीये. काय केव्हाच आम्ही लिफ्ट खरंच ते बोलले ना आपल्याला लिफ्ट खेळा, आम्ही लिफ्टच खेळतोय. आमची लिफ्ट वरती चालली होती म्हणून आम्ही 12th फ्लोअरला गेलो. 12th फ्लोअरवरून परत आमच्या फ्लोअरला आलो. आमच्या फ्लोअरला येऊन परत तसंच थांबलो कारण आम्ही पार्किंगचं बटनच दाबलं नव्हतं. मी शॉपमध्ये जाऊन वाट बघते मॅडमची, म्हटलं अजून का नाही आली. तर बघा मॅडमचा कार्यक्रम. बिस्किटं कुठून आणलीस तू? वाह, गुड जॉब. घाबरतात रे ते, खातील नंतर. बरं आपल्याला जे हवंय ते नाहीये, चला. काम तो होता रहेगा, पहिले पेट पूजा. गरम आहे तिकडे आहे ना. माझ्या आयुष्यात एकही काम धडाचं होत नाही. लास्ट टाइम आम्हाला रेड ब्राईड टू बी हवं होतं, तर आम्हाला फक्त सिल्वर आणि गोल्डन भेटत होते. यावेळेस आम्हाला सिल्वर हवं होतं, फक्त रेडच होतं. काय करावं माणसाने. लास्ट टाइम आम्ही रेड पेंट केलं आणि आता सिल्वर पण पेंट करतोय, ते पण मेकअप प्रोडक्टनी. हिअर यू गो गाईज, द जुगाड.
पिंक आता मी खूप लावले, सगळ्याला नको लावायला हर्षू. आता हे लावलेस ना, मागच्या 3 ग्रेला लाव. टू स्मार्ट वर्क बेबी. प्लीज चेहरे दिसून दे या व्लॉग मध्ये. मी द मेहनती. टायर्ड फेसेस. मनीषाकडनं 100 ने तिच्याकडनं 500 रुपये घेऊ. 500 मी 500 1000 रुपये घेऊ. तू लागलं ऑलरेडी. ग्लिटरी ग्लिटरी. वी आर द ग्लिटरस पर्सन्स इन एव्हरीवन्स लाईफ. खूप बोलले. बघ किती छान दिसतंय. आर मॅडम इज हिअर. लुक ॲट हर. फुल रेडी होऊन आलेली आहे, फक्त ड्रेस घालायचा आणि आम्ही इथं मेकअप पण केलाय पोरीनी. शट अप निकिता. आणि आम्ही इकडे घे आणि आम्ही दिवसभर अजून पळतोय, अजून आमचं चालूच आहे. मॅडम खाली येऊन थांबल्यात आमच्या. वाजले किती आहेत? उलट दिसतंय यार घड्याळ. फक्त नाही. तुम्ही सेम ड्रेस घातले. विषय का? थँक्यू. आले मी. फायनली आवर ब्राइड इज हिअर. होतच नाहीये यार. Our bride patiently waited for perfect camera, perfect light. लाईट ठेवू. चंदा मेरे चंदा तुझे कैसे मैं ये समझाऊं, मुझे लगती है तू कितनी प्यारी रे.